हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंतचे प्रॉब्लेम्स पाहिले होते. डेरिव्हेटिव्हमध्ये क्वेश्चन नंबर 3. आता आपण 4th क्वेश्चन पाहणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला काही कॉम्पोजिट फंक्शन्स कसे असतात आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह लिहायची मेथड कशी हे एकदा दाखवून देतो. समजा f(x) = sin x हे एखादं फंक्शन आहे. f(x) = sin x आणि समजा gx = cos x असेल किंवा log x असं घेऊ. log x हे फंक्शन आहे. तर या दोघांचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत, तर f(x) चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो f'(x) ने डिनोट करतात. f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x) आणि मग sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. gx चा डेरिव्हेटिव्ह g'(x) म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता प्रश्न आहे कॉम्पोजिट फंक्शनचा. आता f कॉम्पोजिट g हे कॉम्पोजिट फंक्शनचं बेसिक नोटेशन, पण त्याचा अर्थ असतो f ऑफ gx. हा त्याचा अर्थ f ऑफ gx. आणि हे फंक्शन काय असतं, तर f पहिल्यांदा आहे तसं लिहायचं, आधी gx रिप्लेस करायचं, हे आतलं म्हणजे f ऑफ log x असं ते वाचायचं, f ऑफ log x. मग आता इथं बघायचं fx म्हणजे sin x, f ऑफ समथिंग sin समथिंग. आता f ऑफ समथिंग असं नाही म्हणजे झालं sin समथिंग म्हणजे sin ऑफ log x असं ते फंक्शन बघ. आणि याचा ज्यावेळी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, या नोटेशनचा ज्यावेळी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, ऍक्च्युअली घ्यायचा डेरिव्हेटिव्ह याच फंक्शनचा, पण या नोटेशनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, नोटेशनचा जसं fx चा डेरिव्हेटिव्ह f'(x) लिहितात किंवा y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx लिहितात, तसं f ऑफ gx चा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा, तर पहिले कव्हर करायचं f ऑफ समथिंग. मला सांगा fx चा डेरिव्हेटिव्ह f'(x), मग f ऑफ समथिंग चा डेरिव्हेटिव्ह f' ऑफ समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे gx चा डेरिव्हेटिव्ह g'(x). हे नोटेशन लक्षात ठेवा. असंच एक उलट कॉम्पोजिट फंक्शन असतं, g कॉम्पोजिट f म्हणतात त्याला, g कॉम्पोजिट f. त्याचं मीनिंग असतं g ऑफ fx इज इक्वल टू g ॲज इट इज. पहिल्यांदा fx रिप्लेस करायचं. तर fx काय आपल्याकडे, तर sin x. g ऑफ sin x इकडे बघा, gx म्हणजे log x, g ऑफ समथिंग log ऑफ समथिंग, g ऑफ sin x log ऑफ sin x. हे झालं ते कॉम्पोजिट फंक्शन. या नोटेशनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, g ह्याला x म्हणा पाहिजे. gx चा डेरिव्हेटिव्ह काय, gx चा g'(x). मग g ऑफ समथिंग चा डेरिव्हेटिव्ह काय, g' समथिंग इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे fx चा डेरिव्हेटिव्ह f'(x). हाही एक प्रकारचा चेन रूलच आहे. हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ना, तिकडं लॉग ऑफ समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1/(समथिंग) ते तुम्हाला येतच की 1/समथिंग इंटू मग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह, तो भाग नंतर. पण याचा डेरिव्हेटिव्ह हा असा लिहिला जातो, हे नोटेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपला जो क्वेश्चन नंबर 4 आहे, त्यामध्ये त्याचे टेबल दिले, ते काय आहे, कसं आहे, कसं वापरायचं ते आपण पहिले बघूया. बघा, x fx gx f'(x) आणि g'(x) हे दोन फंक्शन्स, या दोघांचे हे दोन डेरिव्हेटिव्ह. ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा f ऑफ 2 म्हणजे 1 आहे, g ऑफ 2 x2 असताना g ऑफ 2 6 आहे, f' ऑफ 2 -3 आहे, g' ऑफ 2 +4 आहे. हा त्याचा अर्थ आहे. असं सगळ्यांना. आता मी एकदम अदला बदल सांगतो. बघा, x जेव्हा 4 असेल तेव्हा f' ऑफ 4 म्हणजे 5. हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडताना फक्त यातून काही नंबर्स आपल्याला पाहायचे. ओके. आता सगळ्यांना एकदा क्वेश्चन नंबर 4 कडे बघायला सुरू करा. नाव क्वेश्चन नंबर 4 फर्स्ट फंक्शन आहे इफ
Rx equals f of gx, find r dash of 2 असं विचारलं. सांगा Rx चा डेरिव्हेटिव्ह काय असेल तर r dash x आणि तिथे x च्या जागी काय आले सांगा 2 आलेलं आहे. आपण पहिल्यांदा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ठीक आहे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, Rx चा डेरिव्हेटिव्ह r dash x equals f of something चा डेरिव्हेटिव्ह f dash of something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे gx चा डेरिव्हेटिव्ह g dash x. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी r dash of 2 विचारलं, म्हणजे जिथे जिथे x दिसेल तिथे आपल्याला 2 रिप्लेस करायचं आहे. मग f dash of g of 2 into g dash of 2 equals f dash of, सांगा g of 2 ची व्हॅल्यू काय आहे इथे बघायचं. g of 2 पाहिजे ना, x 2 असताना g of 2 6 आहे, g of 2 6 आहे into g dash 2 किती आहे बघा, g dash of 2 म्हणजे 2 च्या लाईन मध्ये बघा 4 आहे. आता f dash of 6 काय बघा, हे बघा हे fx हे gx हे f dash x, x 6 असताना f dash of 6 is -4, f dash of 6 is -4 into 4, final answer -16. So r dash of 2 equals -16. Now next question. Rx equals g of 3 plus fx, find r dash of 4. सगळ्यात पहिले आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, r dash x equals डेरिव्हेटिव्ह ऑफ gx, हे सगळं करून घेऊ. gx चा डेरिव्हेटिव्ह g dash x, g of something चा डेरिव्हेटिव्ह g dash of something into something चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. यात देखील 3 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट चा 0 आणि fx चा डेरिव्हेटिव्ह f dash x. आता आपल्याला r dash of 4 पाहिजे. मग r dash of 4 equals x च्या जागी 4 आले, जिथे जिथे x असेल तिथे 4, g dash of 3 plus f of 4 into f dash of 4 into f dash of 4 equals g dash 3 plus f of 4 बघा आता बघा, f of 4 इथे बघा, f of 4 3 आहे into f dash of 4 बघा बरं, f dash of 4 इथे बघा 5 g dash of 3 plus 3 6 into 5. आता g dash of 6 बघा, g dash of 6 इथे बघा म्हणजे 7 into 5, final answer 30. Next question. If sx equals f of 9 है, g नहीं है, f of 9 minus fx, find s dash of 4. डेरिवेटिव करूया आपण. s dash x equals डेरिवेटिव f of something म्हणजे f dash of something into something चा डेरिवेटिव. आता नीट लक्ष द्या, समथिंग मध्ये 9 चा डेरिवेटिव 0, मायनस साइन आहे तसे, आणि fx चा डेरिवेटिव हा f dash x. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे s dash of 4. मग s dash of 4 equals f dash of 9 minus f of 4, x च्या जागी 4 आणलेलं आहे, इंटू मायनस साइन आणि f dash of 4 equals f dash of 9 minus f of 4, जरा टेबल मधून बघून घ्या, f of 4 3 आहे into minus f dash of 4, f dash of 4 5 है
इक्वल्स एफ डॅश ऑफ 9 minus 3 म्हणजे 6 into minus 5 as it is. F dash of 6 minus 4 minus 4 into minus 5. Final answer minus into minus plus 20. S dash of 4 equals 20. Next question. If Sx equals g of gx, then find S dash of 6. असं विचारतात. पहिल्यांदा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. S dash of x equals डेरिव्हेटिव्ह ऑफ g of something म्हणजे g dash of something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे gx चा डेरिव्हेटिव्ह g dash x. S dash 6 पाहिजे आपल्याला. Therefore S dash of 6 is equal to g dash of g of 6 into g dash of 6. g of 6 ची व्हॅल्यू 2 आहे बघा. g of 6 is 2 into g dash of 6. g dash of 6 ची व्हॅल्यू किती आहे बघा 7. g dash of 2 ची व्हॅल्यू बघा आपल्याला. g dash of 2 4 आहे into 7. Final answer 28. Okay. Okay. Next question. F dash of 3 minus 1, g dash of 2 5, g of 2 3, y equals f of gx असं फंक्शन आहे आणि विचारलंय dy by dx at x equals 2. या नोटेशनचा अर्थ आहे dy by dx at x equals 2. इथनं सुरुवात करायची. y equals f of gx हे फंक्शन आधी लिहून घ्यायचं. नाउ डिफरन्शिएटिंग with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx equals d by dx of f of gx. f of something चा डेरिव्हेटिव्ह f dash of something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे g dash x. हे झालं dy by dx. आपल्याला काय विचारलंय तर dy by dx at x equals 2. नेक्स्ट स्टेप. therefore dy by dx at x equals 2. x च्या जागी 2 रिप्लेस करायचे म्हणजे f dash of g ब्रॅकेट मध्ये 2 किंवा g of 2 into g dash of 2 equals f dash of. आता g of 2 किती आहे बघा 3 आहे into g dash 2 आहे तसे ठेवलेत. आता f dash 3 किती आहे बघा -1 into g dash 2 किती आहे बघा 5. फायनल आन्सर -5. ओके. Next question. hx equals square root of 4 into fx plus 3 into gx. And f of 1 4, g of 1 3, f dash of 1 3, g dash of 1 4 अशा व्हॅल्यूज दिल्यात. फाइंड h dash of 1 असं विचारलं आहे. इथं फंक्शन दिले मी आता बघा. डिफरन्शिएटिंग with respect to x. h dash of x equals d by dx of square root of 4 times fx plus 3 times gx. Derivative of root something 1 upon 2 root something. ठीक आहे. समथिंग आहे तसं इंटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह p by dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 4 टाइम्स fx प्लस 3 टाइम्स gx. मी थोडं डिटेल दाखवलं. एवढं डायरेक्ट केलं तरी स्टेप्स चालतात. ओके. कंटिन्यू. h dash of x equals 1 upon 2 root 4 times fx plus 3 times gx
as it is. 4 fx का डेरिवेटिव f dash x, 3 कोएफिशिएंट gx का डेरिवेटिव g dash x. आता आपल्याला h dash of 1 पाहिजे. नेक्स्ट h dash of 1 equals 1 upon 2 root 4 times f of 1, 3 times g of 1 into bracket 4 times f dash 1, 3 times g dash 1. बस आता रिप्लेस करायचं. 1 upon 2 root 4 times f of 1. तो बघा 4 f of 1 ची व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे 4 into 4 plus 3 times g of 1 ची व्हॅल्यू पुन्हा 3 आहे, into bracket 4 times f dash of 1 3 आहे, plus 3 times g dash of 1 किती आहे 4 आहे. 1 upon 2 root 16, 4 4 the 16, 3 3 the 9, 4 3 the 12 plus 12. Numerator मध्ये 24 upon 2 into हे झाले 5, addition 25 plus root 5. 2 12 the final answer 12 upon 5. So h dash of 1 equals 12 upon 5. Now question number 7. हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. Find the x coordinates of all the points on the curve y equals sin 2x minus 2 sin x. 0 less than x less than or equal to x, less than 2 pi, less than 2 pi, less than or equal to less than 2 pi. Find dy by dx where dy by dx equals 0. प्रश्नाचा अर्थ काय बघा, जेव्हा dy by dx 0 असेल तेव्हा x coordinates of all the points on this curve वर विचारलेले. कधी जेव्हा डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल तेव्हा x कोऑर्डिनेट्स काय असतील असं तुम्हाला विचार. व्हॅल्यूज ऑफ x कोऑर्डिनेट असं विचार. बघूया आपण लास्ट स्टेप मध्ये. हे बघा, हे 0 to 2 पाय म्हणजे हे कंप्लीट वन रोटेशन आहे. 0 डिग्री टू 2 पाय म्हणजे 360. एक रोटेशन मध्ये तुम्हाला अँगल सांगायचे, हा त्याचा अर्थ असतो एका रोटेशन मध्ये. पहिले आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x पहिल्यांदा आहे dy by dx equals d by dx of sin 2x minus 2 sin x. Sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something, सॉरी into something चा डेरिव्हेटिव्ह into पाहिजे, मायनस नाही. sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into something चा डेरिव्हेटिव्ह 2 twice x चा डेरिव्हेटिव्ह मायनस हे 2 as it is into पुन्हा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. म्हणजे हे झाले 2 cos 2x minus 2 cos x. 2 cos 2x minus 2 cos x. आता ज्यावेळेस तुम्ही dy by dx equals 0 म्हणजे this term equals 0 दाखवाल त्यावेळी अँगल कडे नीट बघा. एक अँगल twice x आहे, एक अँगल x मध्ये आहे. मग हे इक्वेशन सोडवायला प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेस cos डबल चा फॉर्म्युला वापरायचा. cos डबल cos स्क्वेअर हाफ मायनस sin स्क्वेअर हाफ 1 minus 2 sin स्क्वेअर हाफ 2 cos स्क्वेअर हाफ मायनस 1 आणि 1 minus t स्क्वेअर अपॉन 1 plus t स्क्वेअर. त्यातला याला cos डबल ला 2 cos स्क्वेअर हाफ मायनस 1 प्युअर cos मध्ये, कारण बाकीचा पार्ट हा cos मधला आहे. त्यामुळे ही स्टेप महत्त्वाची. हे 2 as it is ब्रॅकेट मध्ये cos डबल म्हणजे 2 cos स्क्वेअर हाफ मायनस 1 इथे 2 लिहितो.
2 cos स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ मायनस 1 हे त्या कॉस डबलला रिप्लेस करायचे मायनस 2 cos x ॲज इट इज. आता या 2 ने ओपन करा 4 cos स्क्वेअर x मायनस 2 म्हणजे 2 मायनस 2 cos x. तर टर्म्स अरेंज करतो 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x आणि शेवटचे मायनस 2 हे झाले dy बाय dx. त्यांनी विचारलं की तुम्हाला dy बाय dx 0 असताना x कोऑर्डिनेट पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, मग इथे लिहूया खाली when dy by dx equals 0 म्हणजे this part equals 0. 4 cos square x minus 2 cos x minus 2 equals 0. तात्पुरतं cos x ला काहीतरी मी व्हेरिएबल m वगैरे घेतो. ठीक आहे, लेट cos x equals m. काय झालं सांगा 4m square minus 2m minus 2 equals 0. क्वाड्रॅटिक सोडवा 4 टू चा मायनस 8 ला स्प्लिट करा डिफरन्स 2 यायला पाहिजे 4 टू चा म्हणजे 4m square minus 4m plus 2m minus 2 equals 0. पहिल्या दोघांमध्ये 4m कॉमन m minus 1 2 कॉमन m minus 1 next bracket 4m plus 2 equals 0. Either m equals 1 or m equals minus 2 by 4. minus 2 by 4 2 by 4 म्हणजे हाफ minus हाफ. आता m च्या जागी आपण m च्या जागी cos x पुन्हा रिप्लेस करूया म्हणजे एक तर cos x ची व्हॅल्यू 1 आहे किंवा cos x ची व्हॅल्यू मायनस हाफ आहे. आता पहिले आपण ह्याचा विचार करूया. cos x ची व्हॅल्यू 1 कधी कधी असते 1 0 मायनस 1 0 0 1 आणि 0 मायनस 1. cos करता नेहमी x कोऑर्डिनेट पाहतात, y करता नेहमी म्हणजे साइन करता y कोऑर्डिनेट, cos करता x कोऑर्डिनेट. मग मला सांगा cos x कोऑर्डिनेट 1 कुठे कुठे दिसतोय बघा तुम्हाला. एक इथे दिसतोय म्हणजे 0 डिग्रीला. cos अर्थात ना cos 0 वर येत नाही का म्हणजे एक 0 डिग्रीला दिसतोय आणि परत कंप्लीट रोटेशन करून पुन्हा इथे आलात ना म्हणजे 2 पाय. तर cos 2 पाय देखील तुम्हाला 1 बघायला मिळतो cos 2 पाय. पण आपल्याला इथे 2 पाय घ्यायचं नाहीये तर साइन कडे लक्ष पाहिजे. इथे या साइन कडे लेस दॅन आहे लेस दॅन 2 पाय. त्यामुळं एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली x इक्वल्स 0. आता और सांगा cos x निगेटिव्ह आहे. cos x सेकंड निगेटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos 120 मायनस हाफ आहे. cos तुम्ही कॅल्क्युलेट करू नका cos ऑफ 120 तुम्हाला शिकवले कसे कॅल्क्युलेट करायचे. मग cos ऑफ 120 देखील मायनस हाफ आहे म्हणजे x इक्वल्स 120 डिग्री पण आहे. हा झाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल. असाच थर्ड क्वाड्रंट मध्ये पण असणार ना कारण cos कुठं निगेटिव्ह असतो. इथं ऑल पॉझिटिव्ह ऑल साइन टॅन cos इथं cos पॉझिटिव्ह इथं cos पॉझिटिव्ह म्हणजे इथं cos निगेटिव्ह आहे. मग या क्वाड्रंट मध्ये पण एक अँगल असला पाहिजे आणि तो अँगल असला पाहिजे हे बघा cos ऑफ 180 प्लस 60 केलं की नाही 180 प्लस 60 तर x इक्वल्स 240 240. तुम्ही cos ऑफ 240 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा. मी दाखवतोच कशाला cos ऑफ 240 बघूया आपण. चला cos ऑफ 240 म्हणजे cos ऑफ 180 प्लस 60 सेकंड मल्टिपल आहे म्हणजे इवन मल्टिपल आहे. cos रिमेन्स cos समोरचा थीटा लिहिला 180 प्लस समथिंग थर्ड क्वाड्रंट तिथं cos निगेटिव्ह म्हणजे येणार आन्सर निगेटिव्ह आणि cos 60 ची व्हॅल्यू हाफ बरोबर मायनस हाफ आले. आता हे जे सगळे अँगल्स आहेत
हे आपल्याला डिग्रीमध्ये जे मी दिले ते फक्त शेवटी रॅडियन मध्ये, त्याचा काही प्रश्न नाही. 0 रॅडियन 0 डिग्री सेम, म्हणजे x इक्वल 0, x इक्वल्स आता 120 म्हणजे 2π/3, π/3 म्हणजे 60, त्याचे डबल 120, आणि परत त्याचे डबल म्हणजे 240, म्हणजे ह्याचे डबल करा, म्हणजे x इक्वल्स 4π/3. टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर आहे त्यासोबत जे 2π दिले ना ते चुकलेलं आहे, किंवा मग ते आन्सर बरोबर असेल इथं तरी असं पाहिजे, काहीतरी एक पाहिजे. हे जर इन्क्लूड केलं तर 2π पण येऊ शकतं. त्यामुळं हे फायनल आन्सर 0, 2π आणि 4π/3. Now question number 8, last question. Select the appropriate hint from the hint basket and fill up the blank spaces in the following paragraph. Activity based question आहे. खाली hint bracket म्हणजे त्यात तुम्हाला ते सगळे आन्सर्स त्या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. फंक्शन घेऊन घेतले मी fx आणि gx हे दोन्ही फंक्शन्स घेऊन घेतले, x² + 5 आणि e⁻x + 3. पहिला क्वेश्चन विचारलाय f of gx equals dash. f of gx, f of gx, मग आता सांगा f of, पहिले gx रिप्लेस करा, e⁻x + 3. मग आता मला सांगा f of समथिंग म्हणजे इथे बघा, f of समथिंग म्हणजे काय, समथिंग स्क्वेअर म्हणजे हे समथिंग आहे, e⁻x + 3 चा स्क्वेअर, f of समथिंग पाहिजे ना, समथिंग स्क्वेअर प्लस 5. पुन्हा एकदा लक्ष द्या, f of gx विचारलाय, सगळ्यात आधी gx रिप्लेस करून घेतली, हे आहे. आता ह्याला f of समथिंग म्हणा आणि वर जाऊ, fx म्हणजे x² + 5, मग f of समथिंग म्हणजे काय, समथिंग स्क्वेअर प्लस 5, मग हेच केलं बघा, समथिंग स्क्वेअर प्लस 5. हे झालं तुमचं f of gx. कुठं सापडतंय का बघा मग ते ऑप्शन मध्ये वगैरे. समथिंग स्क्वेअर, ओके. माझ्या मते हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं असं मला वाटतंय, हे माझ्या मते सिम्प्लिफाय करतो मी. कंटिन्यू, e⁻x फर्स्ट टर्म स्क्वेअर e⁻2x प्लस दोघांचा प्रोडक्ट डबल 6 e⁻x, लास्ट टर्म स्क्वेअर 9 आणि पुढचे 5, 9 आणि 5 14 झाले, 14. मी जरा डायरेक्ट स्टेप केली आहे बघा, ऑप्शन मध्ये कुठं तर आहे, सापडलं मला. नेक्स्ट पाहिजे आपल्याला g of fx पाहिजे. पहिल्यांदा fx रिप्लेस करा, x² + 5, ह्याला g of समथिंग म्हणा, आणि इकडे बघा g of समथिंग e⁻ समथिंग + 3, म्हणजे e⁻x² + 5 + 3. बघा बरं ऑप्शन मध्ये e⁻x² + 5 + 3 आहे. सेकंड लास्ट आहे ऑप्शन. आता विचारले आपल्याला f'(x) विचारले खाली, सांगा f'(x) म्हणजे इथे बघायचं f'(x), x² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. नंतर विचारले g'(x), मी जवळपास लिहितोय ते कारण सगळं लिहायचं मला. g'(x) म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. पुढचं वाचून घ्या, f of gx चा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ f and g विचारलाय, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणजे आता खरं तर f of gx म्हणजे ही टर्म आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह नाही विचारला तुम्हाला, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ f and g, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा. तर याचा डेरिव्हेटिव्ह f of समथिंग चा डेरिव्हेटिव्ह f' of समथिंग इनटू या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे g'(x). पलीकडे विचारले बघा, therefore d/dx of म्हणजे याचा therefore d/dx of काय विचारलं का, d/dx of f of gx is equal to dash, म्हणजे याचा तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह विचारला. हे बघा, हे फंक्शन f of gx कुठे आहे बघा, इथे आहे, याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे.
मग आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह प्लस 6 कोइफिशियंट ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे फायनल आन्सर आहे त्याचं ट्वाइस ई रेस टू 2x प्लस 6 ई रेस टू x हे त्याचं फायनल आन्सर. परत काय विचारलं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ g of fx with respect to x in terms of f and g म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह इन टर्म्स ऑफ f and g पाहिजे ना. मग सांगा g ऑफ समथिंग चा डेरिव्हेटिव्ह g ऑफ समथिंग चा g डॅश ऑफ समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे fx चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. काय पाहिजे आपल्याला fx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश x. खाली विचारलंय therefore d by dx of g of d by dx of g of fx is equal to आता g of fx चे फंक्शन इथे बघा g of fx हे इथे फंक्शन आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह मग डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू समथिंग म्हणजे e रेस टू x स्क्वेअर प्लस 5 इनटू त्या समथिंगचा म्हणजे x स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे फायनल आन्सर लिहिताना ट्वाइस x अधिक आणि मग e रेस टू x स्क्वेअर प्लस 5 हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके हे ऑप्शन मध्ये सगळे तिथे खाली ब्रॅकेट दिलेत त्याच्यामध्ये हे बघून घ्या आणि यानुसार ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. बस आपला फर्स्ट एक्सरसाइज जो आहे तो डेरिव्हेटिव्हचा संपलेला आहे. सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा कारण नंतर वेळ फार कमी असणार आहे. आता वेळ आहे भरपूर अभ्यास करा. सगळेच्या सगळे एक्सरसाइज त्या वेळेला सॉल्व्ह करून ठेवा. ओके नाव नेक्स्ट पिरियडमध्ये आपण एक्सरसाइज पुढचा बघूया. टिल देन गुड बाय.